अजित पवारांना पाहण्यासाठी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। वेगवेगळ्या पक्षांचे नेते देखील आता विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये हजर होत आहेत। शरद पवार आता इथे दाखल झालेले आहेत। शरद पवारांसोबत सदानंद सुळेही आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। शरद पवारांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे। कालच त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली होती। हा निव्वळ एक अपघात आहे, याचं राजकारण करू नका असं आवाहन त्यांनी काल केलेलं होतं। मात्र कधीही भरून न येणारं नुकसान झालंय अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केलेल्या होत्या। त्यामुळे शरद पवारांसाठी देखील हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। तिकडे अजित पवारांच्या मातोश्री काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी आहेत, त्यांच्यासाठी तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आपला करता लेक इतका या वयामध्ये आपल्याला सोडून गेलाय, हे दुःख पचवणं त्यांच्यासाठी खूप अवघड असणार आहे। सुनेत्रा पवार यांनाही त्यांच्या भावनांना आवर घालता येत नव्हता। कालही आपण पाहिलेलं आहे, सुनेत्रा पवारांची भेट सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, की रात्री उशिरा उद्धव ठाकरे देखील सुनेत्रा पवारांच्या भेटीला गेलेले होते। त्यामुळे सगळेजण त्यांचं सांत्वन करतायत। मात्र पवार कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी खूप मुश्किल आहे। प्रत्येक बारामतीकरांच्या त्याच भावना आहेत। राष्ट्रवादीचे सगळे नेते, सगळे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं आता अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। बारामतीमध्ये कार्यकर्त्यांची, नेत्यांची, ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीच्या दिशेनं धाव घेत आहेत। राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बारामतीच्या दिशेनं पाहायला मिळतेय। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरची दृश्य आपण एका बाजूला बघतोय आणि पहिले दृश्य जे आपण पाहतोय ती आहेत काठेवाडीची। अजित पवारांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने अजूनही ग्रामस्थ दाखल होत आहेत। अगदी कॉलेजवयीन युवकांपासून ते अगदी आबालवृद्ध सगळेच जण अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। प्रत्येक जण म्हणतोय की एखाद्या माय लेकरासारखं अजित पवारांचं आमच्या सोबतचं नातं होतं, आमच्यावर त्यांचं प्रेम होतं, ते कायम आमच्यासाठी झटत असत। त्यामुळे ही गर्दी खूप काही सांगून जाते। ही दुर्मिळ दृश्य आहेत। एखाद्या नेत्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते जमा होत आहेत, त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत। प्रत्येक जण त्यांच्यासाठी भरभरून बोलतोय, त्यांच्याविषयी भरभरून बोलतोय, त्यांच्या आठवणी जागवतोय। पुन्हा एकदा आपण मंदारकडे जाऊयात। मंदार, सध्या या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कोणकोणते नेते दाखल झालेले आहेत आणि किती वेळात हे पार्थिव काटेवाडीतून विद्या प्रतिष्ठानकडे रवाना होईल किंवा किती काळासाठी हे पार्थिव तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, किती वाजता अंत्यसंस्कार होऊ शकतात? आपण पाहिलं काही वेळापूर्वी शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याआधी वेगवेगळ्या पक्षांचे नेते या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी आहेत आणि थोड्या वेळामध्ये जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन नबीन यांच्यासह दाखल होणार आहेत आणि हे पार्थिव या ठिकाणी थोड्या वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये येईल अशी शक्यता आहे। त्यानंतर अमित शहा, मुख्यमंत्री आणि नितीन नबीन हे नेते या ठिकाणी दाखल होतील। त्यानंतर 11:30 वाजेपर्यंत हे पार्थिव सगळ्या लोकांना अंत्यदर्शन या पार्थिवाचं घेता येईल आणि त्यानंतर या पार्थिवावरती केले जातील याचं इथलं नियोजन आहे। खूप मोठ्या संख्येने सगळ्या राज्यभरातून नागरिक, अजित पवारांचे चाहते त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथं आल्याचं पाहायला मिळतं आहे। जे त्यांच्या पक्षाचे नाही, थेट राजकारणात नाहीत असे अनेक लोक जे अजित पवारांचे चाहते आहेत ते राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोललो तेव्हा ते हेच सांगतात की अजित पवारांनी आमचं वेळोवेळी काम केलेलं आहे, त्यांच्याकडे एखादं काम घेऊन गेल्यानंतर हे करायचे, होणार नसेल तर नाही होणार असं म्हणून स्पष्ट सांगायचे आणि त्यांची ही कामाची पद्धत लोकांना आवडत होती। अजित पवार वेळोवेळी अनेक वादांना